अनंत कोटी ब्रह्मांड नायकम महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। आजच्या अनुभवाला सुरुवात करूया। जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते। श्री गजानन जय गजानन गणगण गणात बोते। महाराजांनी वास्तुपूजेचे निमंत्रण स्वीकारले। श्री गजानन जय गजानन। मी राजेंद्र गर्ग। दादा म्हणतात मी पेशाने डॉक्टर आहे खरा, नाशिकचा आहे, पण आता माझ्या या व्यवसायानिमित्त गुजरात येथे मी स्थायिक झालो आहे। माझे शिक्षण खामगाव येथे झाले, तिथून शेगाव खूपच जवळ आहे। मी त्या दरम्यान नेहमी शेगावला महाराजांच्या दर्शनाला जात असे। माझी श्रद्धा अजून दृढ होत गेली। मी सगळ्या देवांमध्ये फक्त एकच देव मानतो, ते म्हणजे श्री गजानन बाबा। ते मला नेहमी चांगले काम करण्याची प्रेरणा देतात। माझ्या जीवनात आलेली सगळे संकटे अडचणी अगदी सहजपणे ते दूर करतात। 2001 ह्या वर्षी मी खामगाव येथे कॉलेजला होतो। वय वर्ष 17 आणि त्याच्याही अगोदर आमच्या कुटुंबात गजानन बाबांबद्दल खूप भक्ती आणि महाराजांना सर्वस्व मानणारे आम्ही गर्ग परिवार। कॉलेजला असताना मी खामगाव ते शेगाव कधी पायीवारीला पण निघायचो। शिवाय मी एवढा नशीबवान आहे की श्री गजानन महाराज यांचा 100 वर्षीय महोत्सव हा मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले। खूप खूप मोठा तो आनंदोत्सव होता। गजाननाला बघून डोळ्यात पाणी आले, नयनचक्षूंनी महाराजांना बघता अंगी शहारे आले। गजानना मी तुझा पामर, परिस्थिती माझी बेताची होती। सहज म्हणून मी एकदा गजाननाला साकडे टाकले की हे दयानिधे, हे अनंता, जीवनात मला लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं, आणि सुंदर घर व्हावं अथवा एखादं अपार्टमेंट व्हावं असं माझ्या मनातल्या मनात विचार मी बोलूनच दाखवले आणि नतमस्तक झालो। महाराजांना मी म्हणालो, अनंता, असं कधी होईल तर मी स्वतः तुला निमंत्रण देण्यास शेगाव येथे येईन। तू ह्या अजान लेकराकडे मुठभर भात ग्रहण करावा अशी माझी इच्छा आहे। अगदी गहिवरलेल्या मनाने मी माझ्या भावना स्वामींकडे प्रगट केल्या। दिवसानंतर दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेले आणि एके दिवशी अनंत कोटीच्या आशीर्वादाने मी नाशिक येथे गुजरात हायवेचा एक मोठा फ्लॅट घेतला। नंतरचा मार्ग अगदी पटापट मोकळा झाला। त्या जागेवर घर बांधायचं ठरवलं, पण मन बावरे काही वेगळंच चालायचं। घर नाही, ह्या जागी आपण गर्ग पार्क बनवू आणि काही नसताना एवढी उडी, परंतु योग जमतच गेले। 1-2 वर्षात एक छानसं अपार्टमेंट उभं राहिलं। फक्त राजाधिराज गजाननाची मला साथ, म्हणजे सांगायचं ते मी करत गेलो। एक दिवस वास्तू करायचे मी ठरवले, तारीख ठरली। मी महाराजांना सांगितल्याप्रमाणे आम्ही स्वतः जाऊन ब्रह्मांड नायक यांच्या चरणी पहिली पत्रिका अर्पण केली। डबडबलेल्या अश्रूंनी मी मनानं गजाननाशी एकरूप झालो। खुदके अवरेनाथ, माझा राजा गजानन जसा हसतमुख नजरेत मला हो म्हणत होता, असं माझं मलाच वाटत होतं। पत्रिका दिली आणि विनंती केली, सद्गुरुनाथा, तूच माझा मायबाप, तुझ्या विन मी सांगू कुणा। आपण यावेळी मुठभर भाताचा नैवेद्य ग्रहण करावा। गजानना आणि आम्ही शेगावहून नाशिकला परतलो। वास्तुपूजेचा तो दिवस प्रगटला। पूजा, हवन हे अगोदरच एक दिवस चालू झाले होते। वास्तुदिनी संध्याकाळी भोजनाचा कार्यक्रम होता। मे महिना तो, आणि संध्याकाळी मन आनंदी होतं, पण हृदयाच्या एका कप्प्यात काहीतरी कमी असं जाणवत होतं। गजानन माऊली येतीलच असं मन वेड्यासारखं बोलत होतं। माझी भिरभिरती नजर ही चातकाप्रमाणे महाराजांना शोधत होती। मनात मुखी आणि जय गजानन श्री गजानन चालू होतं। मनातल्या मनात महाराजांना म्हणत होतो, हे विश्वनाथा ये, आतुर झाले माझे मन तुला पाहण्यासाठी। तुझ्याशिवाय मला आता काही दिसत नाही आणि काही सुचत पण नाही। तू जर आज आला नाहीस तर मी अन्नाचा कण पण घेणार नाही। मन बावरे काही काही मनात येतच होते। एक मन म्हणे, अवधूत गजाननाचा आशीर्वाद आहे ना, पण दुसरे मन मानेच ना। मित्रमंडळी, आप्तयष्टी, आजूबाजूचे लोक जेवणाचा आस्वाद घेत होते।
पण मी मात्र स्वामींची वाट बघत होतो. सारखं काही हरवलंय माझं असं वाटत होतं. आणि 8:30चा तो सुमार. सर्व मंडळी आनंदात होते. माझे डोळे मात्र महाराजांचा शोध घेत होते. काय करावे, कुणास सांगावे काही कळत नव्हते. मन महाराजांना म्हणत होते, कधी येशील बापडा माझ्या झोपडीला. अशा विचारात मे महिन्यात एक थंड हवेची झुळूक मला स्पर्शली. मनाला शांत वाटलं. चंदन, हिना, केशरचा क्षणभर सुगंध दरवळला. भिरभिरत मन, धडधडती ऊर शांत वाटल्यासारखे जाणवले. एक सडसडीत लिंगावर नेहरू शर्ट घातलेले, ठीकसे थोडे मळकट कपडे अंगी असलेले आणि खांद्यावर एक शबनम टाकलेली व्यक्ती मला दिसली. तिची नजर तीक्ष्ण होती. तिला बघून मीच पुढे जाऊन विचारलं, कुणाला शोधताय? त्या व्यक्तीने मला म्हटलं की काही मिळेल का जेवायला. ते शब्द माझ्या कर्णपटलावर पडताच मला खूप आनंद झाला. 2 शब्दाचा तो आवाज ऐकून शरीराला कापरे सुटले. ऊर धडधडलं आणि एकदमच मी पुढे गेलो. अंगाला खूप शहारे येत होते. मी म्हणालो, हो हो महाराज, अवश्य जेवण करून जा तुम्ही. आणि 1 ताट जेवण भरून जेवण्यास दिले. माझे मन भरून गेले व सांगू लागले की हेच ते माझे गजानन महाराज. मी त्यांना ताट वाढून दिले. भरलेले ताट हातात घेऊन ते घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसले आणि त्यांनी ते जेवण संपवले. नंतर परत एकदा त्यांनी माझ्याकडून जेवण मागून घेतले आणि तेही जेवण परत लिंबाच्या झाडाखाली जाऊन संपवले. मला काय करावे ते सुचत नव्हते. मी त्यांच्यावरती लक्ष ठेवून होतो आणि इतक्यात आमच्या बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्टर आले. मी त्यांच्याशी क्षणभर हात मिळवला आणि जेवण करून जा असे सांगितले आणि लगेच मी त्या लिंब वृक्षाकडे बघितले तर माझे स्वामी अंतर्ध्यान पावले होते. मी त्यांना मंडपात खूप शोधले, आजूबाजूला पण बघितले, पण ते मला काही दिसले नाहीत. मला खूप आनंद झाला. मी समजून गेलो होतो की अनंत कोटी परब्रह्म स्वतः येऊन ह्या पामराचे लाड पुरवले आणि अदृश्य होऊन विराजमान झालेही शेगावी. माझ्या वास्तुशांतीचे निमंत्रण महाराजांनी स्वीकारले आणि ते स्वतः येऊन जेवले. ही गोष्ट माझ्यासाठी खूप आनंदाची आणि समाधानाची होती. आमचे भोजन झाले. मी स्नान करून देवाला तुपाचा दिवा लावला. सुगंधी अगरबत्तीचा सुवास सर्वत्र दरवळत होता. त्यात मी जप करण्यास बसलो आणि नंतर मी महाराजांना विनंती केली की हे अनंता, तुझ्या दर्शनाने मी वेडा झालो आहे. खरंच तू आला होतास का? गजानना, तर मला प्रचिती दे काहीतरी. आरती करून सहज मी चटईवर कल्लोळलो. गाढ झोप लागली मला. अरुणोदयाच्या समयी माझ्या स्वप्नी स्वामी आले आणि ते भोजनात मग्न होते. ती सडपातळ व्यक्ती मला सांगत होती, आम्हाला पोटभरून प्रसाद मिळाला, आता आनंदी रहा बाळा. आणि तथास्तु. आपला उजवा हात उंचावून हलवत निघून गेले. माझे आनंद घन. अचानक मी झोपेतून जागा झालो. महाराजांनी मला स्वप्नात येऊन प्रचिती दिली आणि सांगितले की मीच आलो होतो तुझ्या घरी. मी वास्तू पूजेला आलो आणि पोटभर जेवलो पण. हा अनुभव लिहिताना आज पण अंगावर शहारे येत आहेत आणि माझ्या डोळ्यातून गंगा वाहत आहे. श्री गजानन जय गजानन. डॉक्टर राजेंद्र भालचंद्र गर्ग, नाशिककर, सुरत, गुजरात येथील दादांचा अनुभव तुम्हा सर्व भक्तांना कसा वाटला? नक्कीच खूप खूप आवडला असेल तर मग कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात बोते टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.